आज सकाळी लवकर उठलो, उठल्यावर लागली थंडी. थंडीत गेलो ब्रश करायला. ब्रश करता करता घगरा ठेवला गॅसवर. मग गेलो तोंड धुतलं, तोंड धुवून एकदम टिपटॉप रेडी झालो. मग ठेवली गॅसवर कॉफी. ना खिडकीत पाहिलं तर सूर्य पण निघाला होता. घेतला एक ग्लास, टाकली ग्लासात कॉफी. सूर्याकडे पाहत कॉफी पीत बसलो. मग आलो आपल्या दुकानात. दुकानाच्या पाया लागला आणि दुकानात शटर उचललं. नंतर दुकानाची साफसफाई केली, काटा साफ केला, पूजा केली, दिवा अगरबत्ती लावली आणि बसलो गिऱ्हाईकाची वाट पाहत. थोडा वेळ कोणी आला नाही. काही वेळाने पोरं आले. त्यांनी एक डोनट घेतला, 20 रुपये दिले आणि बोईनी केली. मग हे बाबाजी आले. त्यांनी आपल्या नातासाठी एक चिपचा पुडा घेतला आणि ते पण निघाले घरी. मग काही वेळ कोणी आलं नाही तर मी आपल्या तिथे नखच खात बसलो. मग हे आजी आली. आजीने चहासाठी साखर घेतली, कपडे धुवायला साबण घेतली आणि गेली. रिकाम्या वेळात काका आला. काकाने पेपर वाटला. काय पेपर स्वतः वाटला आणि काय पेपर मला सांगितला. थोड्या वेळाने भाऊ आला. मी सर्वात पहिले दूध आणायला लावलं. मग एक गिऱ्हाईक नाही निपटला, त्यामुळे लवकर दूध बी आणून दिलं. मग आले आपल्या आकाश महाराष्ट्र. त्यांच्या दात दुखत होता. त्यांनी दाताची गोळी घेतली आणि निघाली घरी. मग आली माई आजी. आजीने आणून दिला होता माझा डबा, कारण की घरी कोणी नव्हतं. त्यानंतर आल्या काकू विचारायला का सिलेंडरची गाडी आली की नाही. मग मी पण सिलेंडरच्या गाडीची वाट पाहत बसलो, कारण की मला पण सिलेंडर घ्यायचं होतं. मग आली सिलेंडरची गाडी. सिलेंडरच्या गाडीवर एवढी गर्दी काही विचारू नका. आपण आपला सिलेंडर घेतला आणि चाललो घरी. सर्व झाल्यानंतर केलं दुकान बंद.